काँग्रेसचे नेते आमदार सतेज बंटी पाटील आपल्या बरोबर आहेत। सर, आज कोल्हापुरात राहुल गांधींचं आगमन होणार आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींनी आता संपूर्ण विशेष लक्ष केंद्रित करायला पाहतात आहेत। पश्चिम महाराष्ट्र कसं यापुढे राजकारण बदलत जाईल राहुल गांधींच्या? नाही, पश्चिम महाराष्ट्र नेहमीच काँग्रेसच्या विचारधारेचा राहिलेला आहे। मागच्या वेळी देखील आपण बघितलं, जवळजवळ 12 आमदार पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे राहिलेले आहेत। या लोकसभेमध्ये देखील काँग्रेसचे खासदार त्या ठिकाणी झालेले आहेत। एकूणच काँग्रेसला ताकद मिळण्याबरोबर महाविकास आघाडीला देखील प्रचंड ताकद या दौऱ्यामुळे मिळणार आहे। परंतु या संविधान सन्मान सभेचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यभरातल्या जेवढ्या काही सामाजिक संघटना आहेत त्याचे प्रतिनिधी, फुले शाहू आंबेडकरांना मानणारे जे विचारवंत आहेत त्यांची संपूर्ण ही बैठक होणार आहे। या बैठकीमधनं काय नेमकं होणार? नाही, मला वाटतं देशभरामध्ये असे 4 संमेलन राहुलजींच्या माध्यमातून झालेले आहेत आणि 5वं संमेलन राजश्री शाहू महाराजांच्या भूमीमध्ये होते, याचा आनंद आहे आम्हाला। आणि म्हणून राज्यभरातनं आलेल्या अनेक ज्या आता घटना घडत आहेत देशभरात, त्याच्यावर कदाचित चर्चा होईल। त्या सगळ्याचा उहापोह होऊन नेमकं या देशामध्ये जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती व्यवस्थित ठेवण्याची एक मोठी जबाबदारी आता सगळ्यांच्यावर आहे। आणि मला वाटते राहुलजी तो झेंडा पुढे घेऊन जाताना आपल्याला गेल्या लोकसभेपासून आपण पाहतोय सातत्यानं। एकीकडे राहुल गांधी आज इथे येणार आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत संसदेचे, कोल्हापुरात येतात, परंतु मंत्रालयामध्ये आदिवासी आमदार स्वतःच्या हक्कांसाठी मंत्रालयाच्या जाळ्यावरतीच उड्या मारताना पाहायला मिळतात। पूर्वी जे त्रस्त नागरिक आहेत ते अशा पद्धतीने आपला दुःख जे आहे ते प्रशासनासमोर मांडायचे, आता आमदारांना लोकप्रतिनिधींना देखील असं करावं लागतं। आमदार नाही तर विधानसभेचे उपाध्यक्ष सुद्धा उडी मारतायत। म्हणजे सरकार कोणाकोणाला फसवते हे दिसते। जनतेला तर फसवलेलंच आहे, परंतु स्वतःच्या आमदारांना देखील फसवायला मागं पुढं पाहत नाहीत। आणि मुख्यमंत्री सपशेल खोटं बोलून लोकांची दिशाभूल करतायत, खरं बोलत नाहीत। त्याचा परिणाम हा आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम निश्चितपणे आपल्याला दिसतील की लोक महाविकास आघाडीच्या बाजूने आलेले दिसतील। विधानसभा उपाध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटण्याचा प्रोटोकॉल आहे, परंतु आमदार उपाध्यक्षांना मुख्यमंत्री फसवतायत हे महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्याने। परंतु सातत्याने अशा काही घटना घडतात आहेत, 2 समाजांमध्ये हे निवडणुकीसाठी चाललेले हे सगळे प्रयत्न मुख्यमंत्र्यांचे आहेत आणि ते दाखवायचा प्रयत्न वेगळा करतायत अनेक वेगळ्या गोष्टी, आणि म्हणून प्रत्येक समाजाला फसवायचं काम होतं। त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये त्यांना दिसेल। कोल्हापुरात महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र कसं असणार आहे? ज्या पद्धतीने आता ना तुमचे उत्तरमध्ये राज्याचं सूत्र आम्ही ठरवा लागलेलं आहे, त्यामुळे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं अत्यंत चांगलं सूत्र असेल। उत्तरमध्ये, कोल्हापूर उत्तरमध्ये तुमचा आमदार आहे, परंतु ठाकरेकडे दावा ठोकतो। कोल्हापूर उत्तर असू दे, कोल्हापूर जिल्हा असू दे, पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा महाराष्ट्र असू दे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही तिघं सामंजस्यानं जाणार आहोत। कुठेही वाद होणार नाही। हर्षवर्धन पाटील जे तुमचे पूर्वीचे सहकारी आहेत ते देखील आता तुतारी गटात येतात आहेत, त्यांचा देखील निर्णय झालाय। शरद पवारांच्या गळाला एक पश्चिम महाराष्ट्रातला चांगला नेता लागतो नाही। जे मतदारसंघ पूर्वी त्यांच्याकडे होते, काही फॉर्म्युले ठरले होते, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काही ठिकाणी होते, काही ठिकाणी आमच्याकडेही लोक येत आहेत, काही ठिकाणी शिवसेनेकडेही लोक जात आहेत। परंतु पुढच्या बाजूला लक्षात आलेलं आहे, कारण की भाजप 164 जागा लढणार आहे, राहिलेल्या जागात दोन्ही पक्ष असणार आहेत, त्यामुळे तिथं संधी नाही हे लोकांना लक्षात आल्यामुळं लोक आपापल्या भविष्याचा विचार करतायत। परंतु खरं तर हर्षवर्धन पाटलांनीच एक वक्तव्य केलेलं की भाजपमध्ये जाऊन मला चांगली झोप लागते, म्हणून त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, तो त्यांनाच विचारावा लागेल। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते सतेज पाटील, जे काँग्रेसचे नेते आहेत आणि आमदार आहेत। आज त्यांच्या मतदारसंघामध्ये संसदेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे येणार आहेत आणि बावड्यामध्ये, कसबा बावड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याकरता संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेण्याकरता हॉटेल सयाजीमध्ये ते आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि अनेक काँग्रेसचे नेते आता सध्या कोल्हापुरात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।